शिवाजीराजे, तुम्हाला वाटत असेल तुमच्या कवळ्या पुरींच्या अब्रू वाचावी तर आयुष्यात दोन गोष्टी मला द्या. पहिली गोष्ट, तुम्ही घेतलेले सगळे किल्ले माझ्या नावावरती करा. राजे म्हणले, मिर्झा काय पाहिजे ते द्यायला तयार आहे, पण कवळ्या लेकींच्या अब्रूला हात लागता का म्हणे. ना आता एखादा असता मतदारसंघ वाचवण्यासाठी आमची माणसं किती प्रयत्न करतात, पण महाराजांनी नाही केला. महाराजांनी समृद्ध इतिहास या माई माऊलींसाठी तह करायचा ठरवला आणि शिवाजी महाराजांनी मिर्झाला 23 किल्ले बहाल केले. उरले फक्त 16 किल्ले. सगळ्या म्हटलं संपलं आता, डोक्याची केस उपडून घेईल राजा, विष पिऊन मरेल, काय उरलं ह्याच्याकडं. नाही, राणा वनातल्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात समशेरी देऊन ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, त्या शिवाजी राजाचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न भंगलं नाही. महाराजांचा तह झाला त्यावेळी महाराजांकडे फक्त 16 किल्ले होते. 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक शके नोंद आहे, महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे. 365. रडत बसले, आता आमचं बिघडले. कोण नाही म्हणली घे बाटली कर आत्महत्या, कोण सोडून गेली घे कचरा कर आत्महत्या, बापाला आयफोन घेऊन दिला नाही म्हणून घे बाटली कर आत्महत्या, स्टेटस बघितला नाही म्हणून घे कचरा कर आत्महत्या. आत्महत्या कर, होय कार्यक्रम सुटल्यानंतर कर, कासऱ्याचे पैसे मी जगदीश भाऊ भागवतो, पण मरताना एकदा तरी शिवाजी राजा, संभाजी राजा आणि आई आणि वडील आठव बर का. आणि मग मदर्स डे, आज मदर्स डे, प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला स्टेटस असेल, आईला असं घेऊन, आई मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आज मदर्स डे, पण छातीवरती हात ठेवून सांगा किती पोर आहेत. आईला कधी विचारले का हो, आई वर्षभर फाटकी साडी घातलीच बर का, सकाळी 7 ला कॉलेजला डबा मला तयार करून दिलीस, आई या दिवाळीला मला नवीन ड्रेस नको बर का, या दिवाळीला तुला नवीन साडी घेऊ. कधी विचारलो को आपण, कधी विचारलोय. अरे बेगडी प्रेम करतो आपण, आई वडिलांचं स्टेटस फक्त मातृदिन पितृदिनला ठेवतो. बापाला कधी विचारले का, लग्न झाल्यानंतर बापाचं एकदा बनेल बघा, बाप कधी म्हणलाय का यावी मला नवीन कपडे घेऊ, नाही म्हणत. जन्माला आल्यापासून तुम्ही मोठं होईपर्यंत तुमचा सगळा खर्च बाप बघतो. बापाला कधी विचारले का, वर्षभर फाटके कपडे घातले, या दिवाळीला मला कपडे नको तुम्हाला कपडे घेऊ, नाही विचारत आपण. बेगडी प्रेम करतो आपण, स्टेटस ठेवला नाही म्हणून आत्महत्या करतो आपण. पोरांनो आत्महत्या करू नका, स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात स्वतःचा स्टेटस असा निर्माण करा, लोकांनी तुमचा स्टेटसला ठेवला पाहिजे. 395 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत असा एक राजा होऊन गेला, ज्या राजानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात, द नेम ऑफ छत्रपती संभाजी महाराज. आता काय सांगतोय कांदो नाही का, तेव्हापासून औरंगजेबानं दिल्लीतनं आग्र्यावरनं महाराजांना एक पत्र पाठवलं आणि पत्रात औरंगजेब म्हणतोय, शिवाजीराजे माझ्या 50व्या वाढदिवसाला तुम्ही मला भेटायला आग्र्याला या. त्या पण भेटण्याचा हॅपी बर्थडे. हाफ तिकीट नव्हतं, महिन्याला 1500 रुपये येत नव्हते, घोड्यावरती बसून जायला लागायचं. आणि जायला निघाले, सोबत घेतले संभाजी महाराजांना. जायला 3 महिने लागले. वर्जीकर पोरांनो मनापासून सांगा, जाताना बाप लेक वाटेत एकमेकाला काहीतरी बोलले असतील की, काहीतरी बोलले असतील. काय म्हणले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना, शंभूराजे वर्जीला 2 एकर घेऊन ठेवले, ऊस लावून मोकळा हो, का कापूस लावून मोकळा हो, का जळगावला 2 BHK घेऊन ठेवले तू येसुबाई निवांत राहा. नाही सांगितलं. सांगितलं एका बापानं आपल्या पोराला, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाचा संघर्ष बघितला असेल, पण शंभूराजे इथून पुढे तुम्ही तुमच्या बापाचा स्वाभिमान बघा. एका बापाने आपल्या पोराला सांगितले. दोघांचे फोटो बघा, शिवरायांचे आणि संभाजीराजांचे. शिवाजीराजांच्या एका हातात ढाल आहे आणि एका हातात तलवार आहे, पण संभाजीराजांच्या पाठीवर ढाल आहे आणि हातात तलवार आहे. असं का? शिवरायांनी सांगितले संभाजीराजांना, शंभूराजे आतापर्यंत शत्रू समोरनं माझ्या समोर आले तर वार करायला, इथून पुढे शत्रू पाठीमागनं घरातनं वार करणारे असणार आहेत, जपून राहावा.
एका बापानं आपल्या पोराला सांगितले, तुमच्या पोटी वाटतं छावा जन्माला यावा, यासाठी बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे. संभाजीराजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज सिंह होते, तर त्यांच्या पोटी संभाजी राजा नावाचा छावा जन्माला आला. शिवाजी राजा औरंगजेबाच्या दरबारात गेले आणि औरंगजेबाने एक झरी चाल टाकली. शिवरायानं मागच्या रांगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा सह्याद्री उपाडला. माझा अपमान दिलेला सगळ्या मनसबदारी फेकला आणि शिवाजीराजे निघून गेले. आणि आतापर्यंत आलमगीर औरंगजेब याचा जगात कुणी अपमान केला नव्हता. अखंड जगात आलमगीर औरंगजेब याचा अपमान फक्त एकाच वाघानं केला, नाव छत्रपती शिवाजी महाराज. तेव्हापासून कान देऊ नका, तेव्हापासून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत, पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. कान देऊ नका बरं का. त्या औरंगजेबाचा एक हत्ती होता. महाराजांचा तह झालाय, सगळे किल्ले दिलेत आणि महाराज तिकडे गेलेत. आता हत्तीला संभाजीराजे घ्यायचे आणि सगळ्या गल्लीतने फिरायचे. या बारक्या पोराची चेष्टा करावी म्हणून औरंगजेबानं संभाजीराजांना बोलावणं धाडलं आणि संभाजीराजे आले आणि औरंगजेब एक प्रश्न विचारतोय संभाजीराजांना. कान देऊ नका. काय विचारतोय? औरंगजेब विचारतोय, शंभू राजे, हमने सुना है ये हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभू राजे ये मेरा हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? काय प्रश्न विचारलाय? शंभू राजे, यह हाथी इतना बड़ा है मेरा, आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे एवढे शंभू राजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, अरे औरंगजेब ये तो जानवर है, अरे औरंगजेब ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन औरंगजेब हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो भी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? बाणेदारपणे समय सूचकता दाखवणं काय असतं संभाजी राजांनी शिकवलं. 3 एप्रिल 1680 स्वराज्यात एक दुःखद घटना घडली. शिवरायांचं निधन झालं. शिवरायांचं निधन झालं आणि निधन झाल्याबरोबर काही मंत्र्यांनी सोबत घेऊन रायगडावरती नवीन कुटील कारस्थान तयार करायला चालू केलं. राजाराम महाराजांना गादीवरती बसवलं आणि त्यांच्या साह्यानं संभाजी राजांना गिरफ्तार करायचं ठरवलं. मंत्र्यांना सोबत घेतलं आणि या मंत्र्यांनी हंबीर मामांना एक पत्र पाठवलं. मंत्री म्हणतात पत्रात, हंबीर मामा, तुम्ही राजाराम महाराजांचे सख्खे मामा, त्या संभाजीचे सुपुत्र तुम्ही चुलत मामा. हंबीर मामा, एक काम करा, माझ्या सोबत संभाजीला पकडायला पन्हाळ्याकडे चला. मंत्री म्हणते, तुमचा भाचा राजाराम महाराज गादीवरती बसेल, संभाजी राजा गिरफ्तार करू, तुमचा भाचा राज्य करेल. एखादा मामा असता, पोरगा आता गादीवरती बसायला लागलाय, चला, मामा लय घातक असतो. पण संभाजी राजांचा मामा चांगला होता. हंबीर मामांनी पत्र पाठवलं मंत्र्यांना, या चला संभाजीराजांना पकडू. मंत्री लगोलग आले, सोबत हंबीर मामा घेतले आणि हंबीर मामा पन्हाळ्यावरती गेले. तलवार काढणार तोपर्यंत हंबीर मामा म्हणाले, मागे फिरून घ्या मंत्री सगळे ताब्यात. मंत्र्यांना सुचायचं बंद झालं. सोबत आमच्या सोबत आलेत आणि आम्हालाच ताब्यात घ्या म्हणतात. सगळे मंत्री ताब्यात पकडले आणि हंबीर मामा म्हणतात, शंभूराज, अहो शिवाजी राजा मरून 10 दिवस नाही झालं, त्यांच्या पोटच्या गोळाला पकडायला आलेत. एवढी साधी गोष्ट हंबीर मामांना सहन होत नाही. शेवटी संभाजीराजांनी विचारलं हंबीर मामांना, हंबीर मामा, तुम्ही तर शिवरायांचे सख्खे आणि राजाराम महाराजांचे जवळचे मामा, अगदी जवळचे, शिवरायांचे विश्वासू तुम्ही सख्खे मामा, पण हंबीर मामा तुम्ही माझे चुलत मामा, राजाराम महाराजांचे सख्खे मामा, पण तरी सुद्धा तुम्ही माझ्या सोबत का उभा राहिलात? त्यावेळी हंबीर मामा म्हणतात, संभाजीराजे, शिवरायांनी एक सांगितले, लढताना आपल्या मध्ये घरची नाती आणि गोती कधी आणायची नाहीत. पहिल्यांदा स्वराज्य आणि मग नाती मग गोती. पहिल्यांदा स्वराज्याला इथल्या लोकांनी प्राधान्य दिलं आणि संभाजीराजे रायगडावरती आले. आल्याबरोबर संभाजी राजांनी पहिला फतवा काढला. विचारले हंबीर मामांना, अशी कुठली जागा आहे जी लवकरात लवकर औरंगजेबाची घेतली जाईल?
हमीरभाऊने सांगितलं 2 जागा आहे. कुठली? पहिली जागा ती म्हणजे औरंगजेबाचं आवडतं शहर बुऱ्हाणपुरा. तुमच्या इथं जवळ आहे, 100 किलोमीटर अंतरावरती बुऱ्हाणपुरा. औरंगजेबाचं आवडतं शहर का? औरंगजेबाचं आयुष्यातलं पहिलं प्रेम प्रकरण झालं त्या बुऱ्हाणपुरात. आता प्रेम प्रकरण म्हटल्यावर काळजाचा विषय, आणि त्याच्या 2 बहिणी मेल्या त्या सुद्धा बुऱ्हाणपुरात. म्हणून ठरवलं पहिलं बुऱ्हाणपुरा आणि दुसरं औरंगाबाद. औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर. सांगितलंय जावं, संभाजीराजांनी सांगितलंय लुटा, काही शिल्लक ठेवू नका. मराठ्यांची घोडी गेली, बुऱ्हाणपुरामध्ये लुटली. बुऱ्हाणपुरा एवढं लुटलं 7 पुराशिवाय काही शिल्लक ठेवलंच नाही. औरंगजेबाला पहिला झटका सहन होतं ना होतंय, तोपर्यंत संभाजीराजांनी दुसरा झटका दिला. औरंगाबाद, औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर एवढं लुटलं औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही शिल्लक ठेवलंच नाही. मराठी गायब आले आणि ते नाव सुद्धा आता मराठीने गायब करून टाकलं आणि त्याचं छत्रपती संभाजीनगर करून टाकलं. आम्ही कधीच कोणाचं काही शिल्लक ठेवत नाही. आणि ही बातमी औरंगजेबाला कळाली आणि चौताळला आणि निघाला खासे दख्खन, सह्याद्री जिंकायला आणि संभाजी राजांना मारायला. उभ्या आयुष्यात शिवरायांच्या औरंगजेब एकदा सुद्धा महाराष्ट्रात आला नाही. कान देऊ नका. शिवरायांचं निधन झालं 1680 साली आणि औरंगजेब महाराष्ट्रात आला 1681 साली. शिवरायांच्या मृत्यूनंतर तब्बल 1 वर्षांनी तो महाराष्ट्रात आला आणि यायला निघाला. फक्त संभाजीराजांच्या सरदारांची संख्या 14,000 आणि औरंगजेबाचं सरदार, त्याच्या सरदारांची संख्या तब्बल 13 लाख आणि एका सरदाराच्या खाली 40,000ची फौज. घरात गणित गेल्यावरती करा. सोबत एक लढाऊ सैनिक घेतलं आणि निघाला महाराष्ट्राकडे. रायगडावरती शंभूराजे कठड्यावरती उभारले होते. एक हेर पळत आला, हुजूर हो कापर संभा रायगड पण आहे. औरंगजेब यायला निघाला आणि महाराजांचा एक मावळा संभाजीराजांकडे आला. राज औरंगजेब महाराष्ट्राकडे यायला निघालाय आणि राजे कड्यावरती गेले आणि स्वराज्याचा राजा कडला येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल्या छायाचा गनिमी कावा. आणि तो औरंगजेब महाराष्ट्रात आला. भीमसिंगाडा, रामसिंगाडा, शाबुद्दीन खान, फतेह खान, एक मुकरब खान, एक नामवंत सरदार. त्यानं सगळे सरदार संभाजीराजांच्या अंगावरती पाठवले. संभाजीराजा घोड्यावरती बसले. सप युद्ध. रामसिंगाडा, भीमसिंगाडा, शाबुद्दीन खान, फतेह खान संभाजीराजाने ताणून मारला. औरंगजेबाला सुचायचं बंद झालं. इकडे शिवावं, संभाजीराजाने तिकडे फाडून ठेवले. तिकडे शिवायला जावं, संभाजीराजांनी इकडे शिवून ठेवले. अरे कुठं ठिगळं लावावी त्याला कळना. दमला, वैतागला आणि सरदाराला बोलवलं. क्या करता हो? खाली किल्ल्यात पहन के बैठते हो? वो कापर संभा क्यों नाही गिरफ्तार होता? औरंगजेबाचा सरदार म्हणतोय, हुजूर वो संभा शैतान है और तो हम फिर कहां शैतान से कम है, फिर भी क्यों शिकस्त कौन जाएगा? ना हुजूर, ना कहा भी भेज दो, संभा के सामने नहीं हुजूर. बहुत मारता है हुजूर, बहुत मारता है हुजूर. वो संभा ज्वाला है, ज्वाला. त्याची समशेर चालायला लागली. माग थांबत नाही. मारताना शत्रूचा विचार सुद्धा करत नाही. ना हुजूर, ना. शेवटी औरंगजेब थांबला आणि पहिल्याच घासाला खडा लागायला नको मग त्याने एका सरदाराला बोलवलं. त्याचं नाव शाबुद्दीन खान. बेण्याच्या नावात शाबुदाना. विचारलं, ऐसा कौन सा किला है जे जल से जल लिया जा सकता है? आणि शाबुद्दीन खानानं सांगितलं, हुजूर नाशिक पासून दिंडोरी आणि दिंडोरी पासून जवळ रामसेज नावाचा किल्ला आहे. रामाजी पवार आणि त्याचे 700 मावळे त्या किल्ल्याचं रक्षण करतात. औरंगजेबानं विचारलं, ऐसा है कितना सैनिक चाहिए तेरे को? 10,000चं सैनिक द्या हुजूर. हुजूर औरंगजेबाने विचारलं, शाबुद्दीन खान कितने दिनों में किल्ला ले लोगे? हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, संध्याकाळच्या जेवणाला किल्ला घेऊनच माघारी येतो. एवढा कॉन्फिडन्स. 10,000ची फौज घेतली. औरंगजेबाने विचारलं, तोपे है उनके पास? नहीं हुजूर.
दारू गोला नहीं हुजूर, खाली पत्थर है, पत्थर मारते हैं और पत्थर पर ही जीते हैं, इससे मराठे है वो. ठीक आहे, जल से जल किला लो. शाबुद्दीन खानाला त्यानं रामशेजला वेढा टाकला. 700 मराठीवरती आणि हा निघाला. चलो आगे चलो आगे चलो आगे. त्याचं एक एक सरदार वरती वरती जायला आलं. किल्ल्याच्या निम्म्याच्या वरती आलं. त्याला वाटलं मराठी भिली वाटतं, ही 700 राहते, काय करणार ती. त्याला कॉन्फिडन्स वाटला, किल्ला जिंकला वाटतं. किल्ल्याच्या निम्म्याच्या वरती आलं तसं मराठे उठून उभं राहिले. मला त्यांनी हातात दगडे घेतली, गोपण्या घेतला, गार 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 दगड फिरवली, सप मारली. एक 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 दगड आला त्या शाबुद्दीन खानाच्या सैनिकाच्या डोक्यात लागायला लागला. दगड लागली, डोकं घेऊन शाबुद्दीन खानाचा सैनिक ज्या स्पीडनं वरती गेलं त्या स्पीडनं खाली पळत आलं. ऐसी जंग हुजूर ना देखी हमने. दगड कुठं मारते तुम्ही म्हणला. तलवार घेऊन आले, बेनी दगड मारायला लागले. ती एका दिवसात किल्ला घेतो म्हणल्याला संध्याकाळी स्वतःच्या शामिन्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए ऐसी जंग जिंदगी में ना देखी हमने. मग माझं एक कायम सांगणं असतं, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं मंडळासाठी पैसा द्यावा, गावासाठी पैसा द्यावा. ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं गावासाठी काम करावं. पण ज्याच्याकडे दोन्ही गोष्टी नाही त्या बेनानं गप बसावं, ते लय बोलणार. असंच झालं पाहिजे, गावात गौतमी चालली पाहिजे, त्याशिवाय आपण येतच नसतो. असाच एक होता त्यांच्यात. शाबुद्दीन खानाने विचारलं, क्या किया जाए. एक जण उठला, हुजूर ऐसा करते म्हणला. हा बोलो कैसा करते. हुजूर काल चालत चालत गेलो, बेनेन दगड मारली, डोक्यात बसली. हुजूर उद्या चालत चालत नाही जायचं, उद्या सरपटत जायचं. दगड मारली, वरनं जातील, लागणार नाहीत. ठीक आहे, कल सुबह किला ताबे मिलेंगे. सगळं सैनिक तयार झालं. सरपटत त्या शाबुद्दीन खानाचं सैनिक किल्ल्याच्या रामसेजच्या वरती जायला लागलं. मराठीवरती शांत, बघ खाली चल पुढं, बघ खाली चल पुढं. एखादा दगड यायचा, डोक्याला लागायचा, टेन्शन नको. खाली बघत सरपटत शाबुद्दीन खानाचं सैनिक निम्म्याच्या वरती आलं. तसं याचा कॉन्फिडन्स वाढला. वाटलं रात्रभर मराठी दगडे मारून शांत बसले असतील, दमले असतील. जसा निम्म्याच्या वरती सरपट झाला तसे मराठे उठून उभा राहिले. या मराठ्यांनी रात्री दगडी शिराव तयार केल्या होत्या. त्या दगडी शिरावरनं दिला ढकलून त्या सुई करत खाली आला. सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटत घेऊन जाऊन तळात जाऊन थांबल्या. 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 4 महिना, 2 वर्ष झाली. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शाबुद्दीन खान 2 वर्ष 700 मराठ्यांशी लढायला लागला. कोणामुळं? छत्रपती संभाजी महाराजांमुळं. शेवटी औरंगजेबानं शाबुद्दीन खानाला एक पत्र पाठवलं. शाबुद्दीन खान, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है म्हणला. आओ वापस प्रमोशन, माघारी बोलवला आणि विचारलं, अब कौन जाएगा. एक जण उठला, हुजूर मैं जाता हूं. क्या नाम है तेरा. हुजूर मैं फतेह खान. त्यावेळी औरंगजेब म्हणतोय, हे फतेह खान एक फतेह दे दे रे मेरे को. ए फतेह खान, एक फतेह दे दे, जिंदगी भर ऐसा नहीं बोलेगा. एक फतेह दे दे, एक फतेह दे दे. अरे एका विजयासाठी रडत होता, तडफडत होता. कोणामुळं? सर्जा संभाजी राजांमुळं. शेवटी फतेह खान म्हणला, मैं ले लूंगा किला. विचारलं, कितना सैनिक चाहिए. 1 लाखाची फौज फतेह खानाला दिली. आला, रामसेजला वेढा टाकला आणि फतेह खाननं तोफखाना प्रमुखाला बोलवलं आणि विचारलं, मराठों के पास तोपे है. नहीं हुजूर. दारू गोला नहीं. कल सुबह किल्ला ताबे मिलेंगे. एक काम करा म्हणला, किल्ल्याच्या बाजूनं तोफा लावा. सकाळी उठायचं, एक वेळ किल्ल्यावरती टाकायचा आणि किल्ला ताब्यात घ्यायचा. ठरलं. तोफा लावल्या. सायंकाळी सगळं सैनिक झोपी गेलं आणि ऐन मध्यरात्री 2 वाजता मराठे खाली आले. मराठे लेटच आले. सुदर्शन शिंदे सुद्धा लेटच आला. या मराठ्याने तलवारा बाहेर काढला. सब युद्ध. तो फतेह खान उठला, क्या हो गया, मराठे गए. फतेह खान ने विचारलं, अरे कौन आ गए थे. हुजूर मराठी आ गए थे. ठीक है, कल सुबह किला ताबे मिलेंगे. सकाळी उठला, मशाल घेतली, तोफेच्या जवळ गेला. तोफेला मशाल लावणार, एक गोळा किल्ल्यावरती टाकणार. तोपर्यंत किल्ल्यावरच एक गोळा खाली सुई करत आला. तसा फतेह खानचा तोफखाना प्रमुख बनला. तोफे पिचे लो. फतेह खानला सुचायचं बंद झालं. फतेह खानने विचारलं, अरे क्या हो गया. तो फतेह खानचा तोफखाना प्रमुख म्हणतोय, हुजूर मराठों ने ऊपर से गोलाबारिश कर दिए. क्या. फतेह खान म्हणतो, मैंने तेरे को पूछा था, मराठों के पास तोपे है. नहीं हुजूर. दारू गोला. नहीं हुजूर. फिर क्या आसमान से बरस रहा है क्या म्हणला दारू गोला.
म्हटला हुजूर, बेण्यांकडं तोफा नाहीत, बेण्यांकडे डोकं तर आहे. हुजूर, या बेण्यानी रात्री किल्ल्यावरची सगळी लाकडं तोडलेत आणि त्या लाकडाच्या तोफा तयार केलेत. हुजूर, यांची एक तोफ आपल्या 100, 200, 300 तोफांना भारे. अरे तोफे तयार किए, दारू गोळा किधर चलाया? मग तो म्हणतोय, हुजूर संध्याकाळी कशाला आलते? म्हणले आपलाच दारू गोळा आहे म्हणले. की बेनेने असं फसवले म्हणले. आणि 9 वर्ष लढत राहिला रामाजी पवारनी एक किल्ला संभाजीराजांचा 9 वर्ष लढवला. 365 किल्ले घ्यायला औरंगजेबाला किती वर्ष लागतील? अख्खी हयात निघून जाईल पण किल्ला जिंकता येणार नाही. शेवटी माघारी जायला निघाला. अरे दक्कन घेतो म्हणला औरंगजेब, सह्याद्रीचा एक कण सुद्धा जिंकून जाऊ शकला नाही. गेला थेट आदिलशाहीकडं, एका वर्षात आदिलशाही घेतली. गेला थेट निजामशाहीकडं, 1.5 वर्षात निजामशाही घेतली. आणि 3 जिल्ह्यांचं हे स्वराज्य जिंकायला 9 वर्ष कुत्र्यासारखा पळत राहिला तरी जिंकू शकला नाही. कोणामुळं? छत्रपती संभाजी महाराजांमुळं. तो जसा आदिलशाह गेला, आदिलशाहीकडे औरंगजेब गेला, तसं संभाजी महाराजांनी औरंगजेबाला मारायचं ठरवलं. कान देऊन ऐका. औरंगजेबाचा मुलगा अकबर हा संभाजी राजांकडे आला आणि महाराजांनी काय सांगितलं अकबराला? तू एक काम कर, जहाजात बस आणि जहाज घेऊन तू थेट इराणला जा. इराणचा शहाबाज दुसरा याचं काही सैनिक घे आणि तू थेट दिल्लीवरती आक्रमण कर. तू जसा दिल्लीवरती आक्रमण करशील, हा औरंगजेब थेट आदिलशाहीतनं स्वराज्याकडे न येता दिल्ली वाचवायला दिल्लीकडे जाईल. स्वराज्य सुरक्षित राहील. वाटेत मध्येच आम्ही दोघं मालोजी बाबा मिळ म्हणून औरंगजेबाची कबर खोदू. ठरलं औरंगजेबाला मारायचं. अकबराला संभाजी महाराजांनी जहाजात बसवले सुद्धा. जहाजात बसायचं, इराणला जायचं, सैनिक घ्यायचं, दिल्लीवरती आक्रमण करायचं ठरलं. अकबर जहाजात बसला आणि समुद्रात गेल्यावरती जहाज भरकटलं आणि 1.5 वर्षांनी ते मस्कतला गेलं. आणि मस्कत वरनं इराणला जायला त्याला 6 महिने लागले आणि इराण वरनं दिल्लीवरती यायला त्याला 8 महिने लागले. आणि वाटेत त्याला बातमी कळाली, संगमेश्वरकडे संभाजी राजांना गिरफ्तार करायला निघालेत. सायंकाळी 2 वाजता संभाजीराजे संगमेश्वर मध्ये शांत बसले होते. पन्हाळ्यावरती मालोजी बाबा हातात तलवार घेऊन राखण करत होते. संताजी पळत आले. बाबा, हो मालोजी बाबा, संभाजीराजे एवढ्या रात्री संगमेश्वराच्या सरदेसाईंच्या वाड्यातनं आंबा घाटाच्या मार्गे कुठं चाललेत? मालोजी बाबा कड्यावरती गेले, हातात दुर्बीण घेतली, बघितलं, हातात दुर्बीण निसटली. अरे घोड्यावरती बसा, अरे दगा झालाय, संभाजीराजा एकटाय, अरे दगा झालाय, घोड्यावरती बस संताजी. लवकरात लवकर राजाला वाचवलं पाहिजे, शिवाजी राजाच्या लेकाला वाचवलं पाहिजे. निघा निघा, लवकरात लवकर संगमेश्वर जवळ करा. घोडी निघाली, वाऱ्याच्या वेगाने पळत निघाली. मुकरब खान पोचायच्या अगोदर मालोजी बाबा आणि संताजी बाबा सैनिक घेऊन संगमेश्वर मध्ये पोहोचले आणि संभाजीराजांना सांगतात, मालोजी बाबा, संभाजीराजे निघा, राजा निघा, राजा गनिमानं घात केला, राजा निघा. 500 मीटर वरती नावडी नावाची नदी आहे, नदी जवळ करा आणि नदीतनं जावा. संभाजीराजे घोड्यावरती बसले, कवी कलशाला घोड्यावरती घेतलं आणि संभाजीराजे नावडीकडे पळत निघाले. नावडी नदीच्या जवळ गेले पण जाताना कवी कलश घोड्यावरनं खाली पडले.